ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या चर्चेची सुरुवात हेमंतजी आपल्यापासून करेल। मतदार यादी संकेतस्थळावर असावी ही महत्त्वाची मागणी या मुद्द्यांपैकी एक आहे। यादी लपवली जाते असं तुम्हाला का वाटतंय? राजकीय हेतू आहे की मग एका बाजूला कुठेतरी दबाव आहे त्यामुळे हे सगळं काही घडतंय? आणि दबाव असेल तर मग कुणाचा? विशालजी, खरं तर आम्ही ही मागची जी विधानसभा निवडणूक झाली त्यानंतरच आम्ही याची माहिती मागवायला सुरुवात केली होती की नेमकं त्या विधानसभा निवडणुकीनंतर ते आतापर्यंत किती नवीन नावं नोंदली गेली, किती दुबार नावं वगळली गेली किंवा स्थलांतरित, पण अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून अजून तरी मिळालेलं नाही। म्हणून या मतदार यादीवरती संशय घेण्याचं कारण एक, जे आमच्या मित्रांनी एक मुद्दा मांडला होता की अमोल मातेनीने मुद्दा मांडला की ज्या वेळेला मागच्या लोकसभेला ज्या प्रकारचा फटका भाजपला बसला आणि त्याच्यानंतर 4 महिन्याच्या निवडणुका झाल्या विधानसभेमध्ये, मग ते लाडक्या बहिणींना दिलेलं आमिष किंवा कटेंगे बटेंगे हे सगळं झालं। आता मला सांगा, असा कोणता चमत्कार झाला तर 4 महिन्यात की त्याचे रिझल्ट एवढे बदलले? या मतदार याद्यांवरती आम्ही वारंवार काम करतोय। आज प्रत्येक बूथ लेवल एजंट आमचा जो आहे तो काम करतोय आणि त्यावेळेला अनेक गोष्टी ज्या आम्हाला आढळल्या तेव्हा आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली, पत्रव्यवहार केला। पण मला वाटतं ही गोष्ट खरी आहे की ज्यांचं राज्य आहे, जिसका दंडा उसकी भैंस, तशा प्रकारचं म्हणजे ही स्वायत्त संस्था राहिलेली नाहीये की निवडणूक आयोगाने जे पारदर्शकतेने काम केलं पाहिजे ते काम होत नाहीये। त्यामुळे आता दुसरा एक अरुण सावंत म्हणाले की हे सगळे 4 डोंबारी एकत्र झालेत। वारंवार मी एकच म्हणतोय की आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, तर तुम्हाला 4 डोंबाऱ्यांचा एवढा त्रास होऊन मग तिकडचे प्राणी एवढे चवताळलेत का आता सत्ताधाऱ्यांमधले? आम्ही स्वायत्त संस्थेवर आरोप करतोय, स्वायत्त संस्थेकडे न्याय मागतोय, तेव्हा बाकीच्या डोंगराचा खेळ का खेळतात? त्याने आम्हाला अशी विचारणा करू शकत नाही। आमची लोकशाही आहे, राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे। परंतु आम्ही जेव्हा निवडणूक आयोगावर जेव्हा काही आरोप करतो, आम्ही जेव्हा जनतेच्या काही मागण्या ठेवतो, तेव्हा यांच्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या सहयोगी पक्षाच्या प्रवक्त्यांना बुडाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत। तुम्ही कशाला बोलता? बाबासाहेब आंबेडकरांना धोका द्यायचं काम यांच्याच पक्षाने केलं आणि सर्वात जास्त घटनेमध्ये बदल काँग्रेस आणि यांच्याच पक्षाने केलेले ते हे कसल्या गोष्टी करतायत? बाबासाहेब आंबेडकरांना धोका देणारी तुम्हीच माणसं होता। लक्षात घ्या, चोरी करून सत्तेवर आलेले आहात तुम्ही, तुम्हाला हा आरोप करण्याचा अधिकार नाही। चोरी हे लहान मुलांना जाऊन सांगा, हे लहान मुलांची वक्तव्य इथे चॅनलवर येऊन करू नका। चोरी करायला हे काही कुठली वस्तू नाही की ती चोरी केली। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाहीये म्हणून जनतेने तुम्हाला लाथाडलं आणि त्याच्यामुळे तुम्ही हरत आहात आणि तुम्ही फेक नेरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न करत आहात। नवीन फेक नेरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न तुमची महाविकास आघाडी करीत आहे, बाकी काही नाही। अरे जनतेमध्ये जा आणि मेहनत करा, मेहनत करून जिंकून या आणि मग तुम्ही जनतेमध्ये जा। फेक नेरेटिव्ह, नवीन फेक नेरेटिव्ह करायचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे सुरू आहे, बाकी काही नाही। तुमची सत्ता पूर्ण चोरीवरती उभी आहे, तालिबानी सत्ता आहे तुमची। अमोल तुमची महाविकास आघाडी ही सध्या नवीन फेक नेरेटिव्ह करायचा प्रयत्न करत आहे, कारण तुमच्याकडे सध्या कोणताही मुद्दा उरलेला नाही। जिथे सत्तेमध्ये येतं हे मतदार खरं तर ठरवत असतात आणि हा नवा प्रयत्न। बरं, मी दोन्ही मान्यवरांना थोडं थांबवतो। बालाजी, मी आपल्याकडे येईल। मला एक सांगा, नव मतदारांची नोंदणी बंद आहे। 1 जुलैच्या यादीवरती जर मतदान होणार असेल तर 18 वय होऊ नये, अनेक जण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहे, याची आकडेवारी काय सांगते बालाजी? सर, परत एकदा प्रश्न विचारा। नव मतदारांची नोंदणी खरं तर बंद आहे, हा देखील एक कळीचा मुद्दा। एका बाजूला 1 जुलैच्या यादीवरती जर मतदान होणार असेल तर मग 18 वय होऊ नये, अनेक जण मतदानाच्या हक्कापासून 5 वर्ष वंचित राहणार आहे, ती आकडेवारी नेमकं काय सांगते? तर सगळ्यात महत्वाचा विषय